नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी गणित प्रकरण क्रमांक 2 समांतर रेषा आणि छेदिका। आपण मागील काही इयत्तांमध्ये रेषा म्हणजे काय हे पाहिलेलं आहे। समांतर रेषा म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती आहे। तर एकाच प्रतलातील म्हणजेच एकाच काल्पनिक सपाट पृष्ठभागात असणाऱ्या एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। इथे आकृतीमध्ये रेषा L व रेषा M दाखवलेल्या आहेत। इथे तुम्हाला दिसतील की ह्या रेषा इथे पुढे कितीही वाढवल्या, L रेषा ही इथे पुढे कितीही वाढवली किंवा इथे वाढवली, तसेच M रेषा इथे कुठेही कितीही वाढवली आणि ही इथे पुढे वाढवली तर ह्या कधीही एकमेकींना छेदणार नाहीत। त्यामुळे आपण ह्या दोन रेषा समांतर आहेत असं म्हणू शकतो आणि समांतर रेषांचं चिन्ह दोन उभ्या रेषांनी दाखवलं जातं। म्हणजेच रेषा L समांतर रेषा M हे जर आपल्याला चिन्हात लिहायचं असेल तर ते आपण या पद्धतीने लिहू शकतो, रेषा L समांतर रेषा M। आपण आता इथे काही गोष्टी समजून घेऊया की कोणत्याही दोन रेषा दिलेल्या असतील आणि त्या रेषेला छेदणारी जर एक रेषा जात असेल, जसं इथे आपल्याला दिसतं रेषा M आणि रेषा N दिलेली आहे आणि ह्या रेषा M आणि N ला L ही रेषा बिंदू A आणि बिंदू B मध्ये छेदते, तर या रेषेला छेदिका असे म्हणतात। या रेषेला काय म्हणतात? छेदिका। की दिलेल्या दोन रेषांना म्हणजेच एकाच प्रतलातील दोन रेषांना त्याच प्रतलातील आणखी तिसरी रेषा जर छेदत असेल आणि ती दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात। म्हणजेच जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात। आता ह्या छेदिकेमुळे काय होतं बघा की कोणत्याही दोन रेषांना जर एका छेदिकेने छेदले तर 8 विविध कोन तयार होतात। म्हणजे जर आपण या उदाहरणात पाहिलं तर आपल्याला दिसेल की इथे कोन क्रमांक 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 कोन तयार होतात आणि त्यांच्या वैशिष्ट्यांवर आधारित त्यांना विशिष्ट अशी नावं दिलेली आहेत। आता आपण ते पाहूया। तर पहिली जी जोडी आहे ही आहे संगत कोन, ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनांची जोडी असते। म्हणजे जर तुम्ही इथे पाहिलं तर कोन AMQ आणि कोन MNS या दोन कोनांची जोडी म्हणजेच कोन AMQ आणि कोन MNS यामध्ये त्या एकाच छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत आणि त्यांच्या दिशा ज्या आहेत त्या एकच दिशा दर्शवितात। त्याच प्रकारे कोन AMP आणि कोन MNR हा कोन घेतला तर इथे सुद्धा त्याच पद्धतीने छेदिकेच्या एकाच बाजूवर आहेत आणि त्यांच्या भुजा एकच दिशा दर्शविते। म्हणजेच दोन्ही कोनांच्या ह्या भुजा ज्या आहेत त्या एकाच दिशा दर्शवतात। हे जे कोन आहेत AMP आणि MNR हे काय आहेत? संगत कोन। त्याच पद्धतीने खालच्या बाजूला QMN
हा कोन आणि एस एन टी ही जोडी सुद्धा संगत कोनांची जोडी येईल. आणि चौथी जोडी कोन पी एम एन आणि कोन आर एन टी ही सुद्धा संगत कोनांची जोडी येईल. म्हणजे जर आपण संगत कोनांच्या जर जोड्या मोजल्या तर त्या 4 जोड्या असतील. पुढची जोडी आहे आंतरकोनांची जोडी. आंतरकोन याचा अर्थ की छेदिकेच्या एकाच बाजूवर परंतु आतल्या बाजूने असणारी जोडी. म्हणजेच ज्या जोडीतील कोन दिलेल्या 2 रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोनांची असते. म्हणजेच इथे जर आपण उदाहरण घेतलं तर इथे आंतरकोनांच्या व्याख्येप्रमाणे आपण जर पाहिलं तर कोन पी एम एन ह्याच्या सोबतचा कोन जो छेदिकेच्या एकाच बाजूस आहे आणि त्या दिलेल्या रेषांच्या आतील बाजूलाच म्हणजेच पी क्यू आणि आर एस या 2 रेषांच्या आतील बाजूस म्हणजे पी एम एन हा जर कोन घेतला तर त्याच्या सोबतचा कोन जो आतील बाजूस आहे तो येणार हा कोन म्हणजेच एम एन आर. म्हणून पी एम एन आणि एम एन आर हे आंतरकोनांची जोडी आहे. ही झाली एक जोडी. आणि त्याचप्रमाणे छेदिकेच्या दुसऱ्या बाजूला क्यू एम एन म्हणजेच हा कोन आणि एम एन एस हा कोन ही सुद्धा जोडी आंतरकोनांची आहे. म्हणजे आंतरकोनांच्या 2 जोड्या तयार होतात. तर इथे पाहिलं तर संगत कोनांच्या 4 जोड्या आणि आंतरकोनांच्या 2 जोड्या तयार होतात. आता पुढची आहे व्युत्क्रम कोन जोडी. व्युत्क्रम कोन म्हणजेच काय तर ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी व्युत्क्रम कोनांची जोडी असते. म्हणजे जर आपण आकृती पाहिली तर इथे लक्षात येईल की पी एम एन ह्याच्या विरुद्ध बाजूस असलेला कोन आहे एम एन एस. ही होईल व्युत्क्रम कोनांची जोडी पी एम एन आणि एम एन एस. त्याच प्रकारे क्यू एम एन आणि त्याच्या विरुद्ध बाजूस असलेली एम एन आर ही कोनांची जोडी ही व्युत्क्रम कोनांची जोडी होईल. आणि जर तुम्ही शॉर्टकट असा लक्षात ठेवला की हा एक झेड तयार होतो आणि त्याच प्रकारे हा उलटा झेड म्हणजे झेड अक्षर तयार करणारी कोनांची जोडी म्हणजेच व्युत्क्रम कोनांची जोडी असं लक्षात ठेवलं तर हे 2 कोन लक्षात ठेवायला सोपं होईल. म्हणजेच जेव्हा एक छेदिका 2 रेषांना छेदते त्यावेळेला व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या तयार होतात. म्हणजेच आकृतीत आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की कोन पी एम एन आणि कोन एल एम एन एस तसेच कोन क्यू एम एन आणि कोन आर एन एम ह्या व्युत्क्रम कोनांच्या जोड्या आहेत. तर बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजेच जर आकृती पाहिली तर व्युत्क्रम कोनांच्या बाहेरच्या बाजूला म्हणजेच ही जोडी जर आपण पाहिली तर ही एक जोडी होईल की हा झेड अक्षराच्या बाहेरच्या बाजूला म्हणजेच ए एम पी आणि एस एन टी ही एक जोडी आणि ए एम क्यू आणि आर एन टी ही जोडी
ही बाह्य व्युत्क्रम कोनांची जोडी आहे. म्हणजेच हे दोन कोन आंतरकोन, हे आंतरकोन आहेत. तसंच 2 आणि 3 यांचा विचार केला तर हे व्युत्क्रम कोन. तसंच हा 1 नंबर आणि हा 4 नंबर यांचा विचार केला तर हे सुद्धा व्युत्क्रम कोन. आणि हे बाहेरचे जे कोन आहेत, हा कोन आणि हा कोन हा बाह्य व्युत्क्रम कोन, हा कोन आणि हा कोन हा सुद्धा बाह्य व्युत्क्रम कोन आहे. म्हणजेच इथे तुमच्या लक्षात येईल की व्युत्क्रम कोनांच्या म्हणजेच आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या. अशा प्रकारे संगत कोनांच्या 4 जोड्या, अशा प्रकारे संगत कोनांच्या 4 जोड्या, आंतरकोनांच्या 2 जोड्या, आंतर व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या. अशा प्रकारे 2 रेषांना एका छेदिकेने छेदले तर इतक्या प्रकारचे कोन तयार होतात. आता आपण यावर आधारित सराव संच 2.1 सोडवूया. सोबतची आकृती पहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. आता आपण पाहूया की इथे 2 रेषा दिलेल्या आहेत आणि 2 रेषांना छेदणारी एक छेदिका आहे. आणि एका बिंदू दरम्यान PQRS हे 4 कोन तयार झालेले आहेत. आणि दुसऱ्या बिंदू दरम्यान WXYZ हे 4 कोन तयार झालेले आहेत. संगत कोनांच्या जोड्या, मग कोन P ह्याच्याशी संगत कोन P ह्याचा संगत कोन असणार आहे कोन W. कारण छेदिकेच्या एकाच बाजूस आणि त्या कोनांच्या दिशा एकच दिशा दर्शवितात. म्हणून कोन P सोबत असणारा संगत कोन येणार कोन W. त्याच पद्धतीने कोन Q याचा संगत कोन असेल कोन X. कोन R याचा संगत कोन असेल कोन Y. आणि कोन S या कोनाचा संगत कोन असेल कोन Z. आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या. कोन S हा आहे म्हणजे त्याचा व्युत्क्रम कोन X. त्यामुळे S सोबत व्युत्क्रम कोनाची जोडी करणारा कोन आहे X. कोन W सोबत व्युत्क्रम कोनांची जोडी करेल कोन R. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या चौकटी भरू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोनांचं चिन्ह दर्शवायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पहा व खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा. तर इथे आंतरव्युत्क्रम कोन आहेत. याचा अर्थ आपल्याला किती कोन लिहायचे आहेत? 2 कोन. ती जोडी कोणती होणार? आंतरव्युत्क्रम कोन. म्हणजेच आपण इथे लिहूया 1 आंतरव्युत्क्रम कोन. आता इथे आपल्याला ही छेदिका आहे आणि इथे या 2 रेषा दिलेल्या आहेत. मग आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे Z अक्षर जर लक्षात घेतलं तर कोन C आणि कोन E. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो कोन C आणि कोन E हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत. दुसरी जोडी आहे उलटा Z कोन B आणि कोन H. कोन B आणि कोन H. आता संगत कोनांच्या जोड्या. संगत कोन सोपे आहेत.
कोन ए आणि कोन ई, कोन बी आणि कोन एफ, कोन सी आणि कोन जी, कोन डी आणि कोन एच हे तुम्ही लिहू शकता. आंतरकोनांच्या जोड्या, तर आतील कोन ही छेदिका आहे आणि ह्या दोन रेषा आहेत, म्हणजे कोन बी व कोन ई ही एक जोडी आणि कोन सी आणि कोन एच ही एक जोडी. म्हणजे अशा प्रकारे संगत कोनांच्या 4 जोड्या तुम्ही लिहू शकता आणि आंतरकोनांच्या 2 जोड्या. तर आपण पाहिलेलं आहे की जेव्हा 2 रेषांना एक छेदिका छेदते तर त्यावेळेला एकूण 8 कोन तयार होतात. त्यामध्ये संगत कोन 4 जोड्या, आंतरकोन 2 जोड्या आणि व्युत्क्रम कोन 2 जोड्या, तसंच बाह्य व्युत्क्रम कोन यांच्या 2 जोड्या अशा तयार होतात. पण जर ह्या रेषा जर समांतर असतील तर त्यामुळे मात्र एका विशिष्ट गुणधर्माचे कोन तयार होतात. तर ते कोन कशा प्रकारे तयार होतात ते पाहूया. की जर 2 समांतर रेषांना की एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषांना एका छेदिकेने छेदले तर तयार होणारे जे संगत कोन आहेत, म्हणजे या ठिकाणी संगत कोन डी आणि एच हा आहे, त्याचबरोबर ए आणि ई आहे. तसंच संगत कोनांची आणखी जोडी आहे कोन बी आणि कोन एफ, आणखी जोडी आहे कोन सी आणि कोन जी. तर ह्या संगत कोनांच्या जोडीमधले जे कोन आहेत हे एकरूप असतात. म्हणजेच कोन ए हा जर घेतला तर हा असेल कोन ए एकरूप कोन ई. त्याच पद्धतीने कोन बी एकरूप कोन एफ, कोन सी एकरूप कोन जी आणि कोन डी एकरूप कोन एच. तसंच दुसरी पुढची जोडी घेतली आंतरकोनांची, जर आपल्या लक्षात येईल की आंतरकोनांच्या जोडीमध्ये डी चा आंतरकोन आहे ई आणि या दोघांच्या मापांची जर बेरीज केली कोन डी अधिक कोन ई तर ही नेहमी 180 अंश येते. म्हणजेच आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. आता राहिली तिसरी जोडी, ती आहे व्युत्क्रम कोनांची जोडी. तर व्युत्क्रम कोन इथे दिसेल तुम्हाला डी आणि एफ. व्युत्क्रम कोनांची जोडी मधील कोनांची मापे ही समान असतात, त्यामुळे कोन डी आणि त्याचा व्युत्क्रम कोन एफ हे काय असणार आहेत एकरूप. तसंच कोन सी आणि कोन ई हे एकरूप आहेत. म्हणजेच आपल्याला इथे दिसेल की संगत कोनांच्या जोड्या ज्या आहेत त्या एकरूप असतात. म्हणजे संगत कोनांच्या 4 जोड्या आहेत, त्यातील जोड्यातील प्रत्येक जोडीतील कोन जो आहे तो एकरूप आहे. आंतरव्युत्क्रम कोन तसंच बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या सुद्धा एकरूप असतात आणि आंतरकोनांच्या जोड्या या पूरक कोनांच्या जोड्या असतात. म्हणजेच ते पूरक कोन असतात. म्हणजेच हेच आपण गुणधर्माच्या स्वरूपात जर मांडलं तर समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतो. म्हणजे ह्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर कोन ए एम पी एकरूप कोन एम एन आर इथे तुम्हाला दिसेल. तसंच कोन ए एम क्यू एकरूप कोन एम एन एस. कोन पी एम एन एकरूप कोन आर एन बी. म्हणजेच हा आणि हा कोन. आणि कोन क्यू एम एन एकरूप कोन एस एन बी. हे 2 कोन एकरूप. तसेच जर आपण
व्युत्क्रम कोनांच्या बाबतीत जर पाहिलं तर व्युत्क्रम कोन सुद्धा इथे आपल्याला दिसेल की PMN, कोन PMN आणि ह्याचा व्युत्क्रम कोन आहे कोन MNS, हे एकरूप आहेत. हा कोन आणि हा कोन एकरूप. तसंच कोन QMN हा कोन आणि कोन MNR म्हणजे हा कोन, हे दोन कोन एकरूप आहेत. तसंच बाह्य व्युत्क्रम कोन यांचा विचार केला तर बाह्य व्युत्क्रम कोन मध्ये कोन AMP म्हणजेच हा कोन आणि कोन SNB म्हणजेच हा कोन, हे दोन कोन एकरूप असतील. आणि दुसऱ्या बाजूचे बाह्य व्युत्क्रम कोन जर विचार केला तर हा कोन AMQ आणि कोन RNB हे सुद्धा काय असणार आहेत, एकरूप. एकरूप याचाच अर्थ जर या कोनाचं माप 50 अंश असेल तर या कोनाचं माप सुद्धा 50 अंश असणार आहे. त्याच पद्धतीने आंतरकोनांचा गुणधर्म काय येईल की समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. आता इथे पाहिलं तर आंतरकोन QMN आणि MNS यांचा विचार केला तर यांच्या दोघांची बेरीज होईल 180. तसंच PMN आणि RNM यांची बेरीज केली तर तीही किती होईल, 180. म्हणजेच जर समांतर रेषांच्या छेदिकेमुळे आंतरकोन तयार होत असतील तर त्यांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. इथे एक उदाहरण सोडवलेलं आहे. हे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. आपण हे समजून घेऊया की शेजारील आकृतीत रेषा AB समांतर रेषा PQ, AB आणि PQ या समांतर आहेत आणि LM ही त्यांची छेदिका आहे. कोन MNQ हा दिलेला आहे 70 अंश. तर आपल्याला AON याचे माप काढायचे आहे. आता हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. तर इथे कोणती पद्धत दिलेली आहे बघा. तर MNQ आणि ONP ह्यांची माप सारखी असणार आहेत कारण हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोनाची मापे समान असतात त्यामुळे हा पण किती होणार आहे, 70 अंश इथे दिलेलं आहे. आता AON आणि PNO हे आंतरकोन आहेत म्हणून त्यांच्या मापांची बेरीज 180. त्यातला आपल्याला माहिती असलेला कोन कोणता आहे, ONP म्हणजेच AON आणि माप कोन ONP यापैकी ONP चं माप माहिती आहे त्यामुळे आपण AON चं माप काढू शकतो 180 वजा ONP म्हणून 180 वजा 70 बरोबर 110. अशा प्रकारे आपण माप काढू शकतो. इथे आपण विरुद्ध कोन आणि आंतरकोन यांचा विचार करून माप काढलेला आहे. इथे संगत कोनांचा विचार केला आणि माप काढलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही माप काढू शकता. तर उदाहरण 2 मध्ये काय दिलेलं आहे की रेषा M आणि रेषा N यांना रेषा L ने छेदलेला आहे. माप कोन B बरोबर हा जो B आहे याचं माप आहे x अधिक 15 अंश आणि माप कोन E हा E जो आहे याचं माप आहे 2x अधिक 15 अंश. तर x ची किंमत काढा. आता x अधिक 15 अंश आणि E ची किंमत आहे 2x अधिक 15.
जर बी हा x+15 असेल तर एफ सुद्धा x+15 असेल, कारण हे दोन्ही संगत कोन आहेत. मग एफ ची किंमत सुद्धा काय येणार, x+15. आता एफ आणि ई हे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून त्या दोघांची बेरीज 180. तर इथे किंमत टाकली तर x+15 अधिक 2x+15 म्हणून 3x अधिक 30 बरोबर 180. म्हणून 3x बरोबर 180 वजा 30 म्हणून x बरोबर 150. म्हणजे 180 वजा 30 बरोबर 150 भागिले 3 म्हणून x ची किंमत किती येईल, 50°. तर आपण या ठिकाणी पाहिलं की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या कोनांपैकी संगत कोनांच्या जोडीतील कोन एकरूप असतात, व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोन एकरूप असतात, तर आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. सराव संच 2.2 यामधील पहिलं उदाहरण पाहूया की योग्य पर्याय निवडा. शेजारील आकृतीत रेषा M व रेषा N ही समांतर आहेत आणि रेषा P ही त्यांची छेदिका असेल तर x ची किंमत काढा. आता इथे आपल्याला दिसतंय की 3x आणि 3 हे दोन कोन आहेत आणि हे दोन्ही कोन काय आहेत, एकमेकांचे आंतरकोन आहेत आणि आंतरकोन हे नेहमी काय असतात, पूरक असतात. म्हणून आपण लिहू शकतो 3x अधिक x यांची बेरीज किती असणार आहे, 180°. आणि याचं कारण काय असेल तर हे आहेत आंतरकोन आणि आंतरकोन हे नेहमी परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणून 4x बरोबर 180°. म्हणून x बरोबर 180 भागिले 4. 180 ला जर 4 ने भागलं तर भागाकार कसा येईल बघा, 4 चोक 16 आणि 18 वजा 16 2, इथे 0 आहे, 2 आणि 0 2 0 20 म्हणजे 4 पंचे 20 म्हणून x ची किंमत येणार आहे 45. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक C हे बरोबर उत्तर असणार आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. रेषा A समांतर रेषा B आणि रेषा L ही त्यांची छेदिका आहे आणि इथे आपल्याला दोन किमती दिल्या आहेत, 4x आणि 2x. त्यावरून आपल्याला x ची किंमत काढायची आहे. आता इथे 2x म्हणजे हा कोन आणि हा कोन हा परस्परांचा विरुद्ध कोन आहे, किंवा आपण असंही घेतलं की 2x आणि हा कोन हे परस्परांचे संगत कोन आहे, संगत कोनांची जोडी आहे किंवा ही विरुद्ध कोनांची जोडी, कोणतेही घेतलं तरी चालू शकेल. तर समजा आपण संगत कोनांची जोडी घेतली तर 2x या कोनाची किंमत 2x येईल. आता हा 4x कोन आणि हा 2x कोन हे रेषीय जोडीतील कोन आहेत, त्यामुळे आपण असंही लिहू शकतो 4x अधिक 2x बरोबर 180, कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत. आपण त्याचं कारणही लिहू शकतो, रेषीय जोडीतील कोन. आणि या दोघांची बेरीज केली तर 6x बरोबर 180°. म्हणून x बरोबर 180° भागिले 6 म्हणून x बरोबर 30°. म्हणजेच पर्याय D हे बरोबर उत्तर आहे. पुढील आणखी एक उदाहरण पाहूया. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q आहे, रेषा T व रेषा S
या छेदिका आहेत। आता बघा इथे वेगळेपण काय आहे, 2 रेषा दिल्यात आणि त्यांच्या 2 छेदिका दिलेल्या आहेत आणि त्यातली एक रेषांची जोडी P आणि Q ही समांतर आहे। दिलेल्या मापांवरून कोन X आणि कोन Y ची मापे काढा। इथे X चं माप आपल्याला काढायचं आणि ते Y चं। आता जर ह्या 2 समांतर रेषांचा विचार केला तर पहिल्यांदा आपण X चं माप काढूया। तर इथे हा कोन 40 अंश आहे, याचा अर्थ हा कोन किती असणार आहे, 40। हे समजा ही आकृती आपण काढली आणि ह्या कोनांना जर आपण नाव दिली की हा समजा कोन A आहे, हा कोन B आहे, तर कोन A आणि कोन B बरोबर दोघांचे माप 40 असेल, म्हणून आपण असं लिहू शकतो की म्हणून कोन A बरोबर कोन B बरोबर 40 अंश। कारण काय आहेत, ते दोन्ही संगत कोन आहेत। त्यानंतर B आणि X हे दोन्ही काय असणार आहेत, एकमेकांचे पूरक कोन, कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून आपण असं लिहू शकतो, म्हणून कोन X अधिक कोन B बरोबर 180 अंश। याचं कारण येणार रेषीय जोडीतील कोन। रेषीय जोडीतील कोन, कोन B चा माप आपल्याला माहिती आहे 40 अंश, म्हणून कोन X अधिक कोन B चं माप 40 अंश बरोबर 180 अंश। म्हणून कोन X बरोबर 180 अंश वजा 40 अंश, म्हणून कोन X बरोबर 180 वजा 40 140 अंश, म्हणून कोन X चं माप आलं 140 अंश। त्याच पद्धतीने कोन Y चंही माप आपल्याला काढता येईल। कोन Y समजा आपण अशा प्रकारे गृहीत धरलं की हा कोन A आणि B आपण इथे घेतला, आपण हा घेऊया, हा 70 अंश मापाचा कोन C आहे आणि हा कोन D आहे। तर आपण काय करू शकतो की कोन C एकरूप कोन D आहे, म्हणजे माप कोन C आणि माप कोन D समान मापाचे आहेत। तर आपण इथे लिहू शकतो की कोन C बरोबर कोन D बरोबर 70 अंश, कारण ते विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन हे एकरूप असतात। आता कोन Y आणि D हे काय आहेत, आंतरकोन आहेत आणि आंतरकोन परस्परांचे पूरक कोन असतात, म्हणून कोन Y अधिक कोन D बरोबर आपण 180 अंश घेऊ शकतो, कारण ते आंतरकोन आहेत। म्हणून कोन Y कोन D ची किंमत आपल्याला माहिती आहे 70 अंश बरोबर 180 अंश, म्हणून कोन Y बरोबर 180 अंश वजा 70 अंश, म्हणून कोन Y बरोबर 110 अंश। इथे तुम्हाला कोन Y ची किंमत मिळाली। प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला समांतर रेषांचे जे गुणधर्म आहेत, की समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर तयार होणारे जे संगत कोन आहेत, आंतरकोन आहेत, व्युत्क्रम कोन आहेत, त्यांचे जे गुणधर्म आहेत त्यांचाच वापर या सर्व ठिकाणी करायचा आहे। आपण एक पाहूया, तुम्हाला एक मी फक्त समजावून देतो, ते तुम्ही घरी सोडवायचं आहे। सोबतच्या आकृतीत रेषा P आणि Q समांतर आहेत आणि रेषा L आणि M ह्या देखील समांतर आहेत आणि त्या एकमेकींच्या छेदिका आहेत आणि आपल्याला कोन A, B आणि C यांची मापं सांगितली आहेत। 8 पैकी एक कोनाचं माप आपल्याला
माहिती आहे. आता हे याचं वैशिष्ट्य आहे की या 8 एक जरी माप आपल्याला माहीत असेल तर उर्वरित 7 मापे आपण काढू शकतो. आता आपल्याला एचं माप आपल्याला काढायचं आहे, तर 80 आहे, हे ए आहे. याचा अर्थ यांना जर आपण नाव दिली की ABC दिलेलं आहे, समजा हे डी आहे, E F G H नंतर I J K L M आणि N. आपल्या सोयीसाठी आपण त्या कोनांना नावे दिली. तर बघूया कसं होतं. आता कोन एचं माप आपल्याला काढायचं आहे, तर इथे लक्षात येईल की हे कोन आंतरकोन आहेत, म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180, त्यातला हा 80 आहे, तर हा किती असणार आहे 100, तरच त्या दोघांची बेरीज 180, म्हणजे एचं माप किती असणार आहे 100. हे तुम्ही व्यवस्थित सोडवून लिहा, जे आपण आधी सोडवलं त्याप्रमाणे. त्यानंतर बीचं माप आपल्याला घ्यायचं आहे, तर इथे लक्षात येईल की कोन ए ह्याचं माप आपल्याला माहिती आहे की 100 अंश. जर इथे कोन ए हा 100 अंश आहे, तर कोन एल हा देखील 100 अंश असेल, कारण हे दोन्ही संगत कोन आहेत. आणि हा 100 अंश असेल तर हा त्याचा पूरक आहे, कारण हे रेषेजोडीतील आहेत, म्हणजे बीचं माप काय येणार 80, कारण दोघांची बेरीज 180 यायला पाहिजे. त्याचबरोबर हा 80 आहे, तर बी साठी हा सी काय आहे संगत कोन आहे, त्यामुळे सीचं माप सुद्धा 80 अंश येणार. म्हणजेच एक जर आपल्याला माप माहिती असेल तर बाकी इतर मापे आपण काढू शकतो. म्हणजे तुम्हाला उदाहरण तिसरंही सोडवता येईल. ही 2 उदाहरणं आहेत, आता तीच फक्त शिल्लक राहिली आहेत, ती तुम्ही घरी व्यवस्थित सोडवायची आहेत. जर काही अडचण आली तर आपल्या व्हॉट्सॲप गटामध्ये तुम्ही विचारू शकता. म्हणजे जिथे आपण समांतर रेषा आणि त्यांची छेदिका या संबंधित जे कोन आहेत त्या कोनांच्या गुणधर्मांचा या तासाला आपण अभ्यास केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा भाग व्यवस्थित समजलेला आहे. धन्यवाद.